दुपारच्या टायमिंगमध्ये ना मी मम्मीला लावलं होतं कामाला, कारण मला ना कोईमतूरला घेऊन जाण्यासाठी पडदा शिवायचा होता आणि मी ना तिच्यासोबत बसले होते गप्पा मारत. नंतर ना हा आमचा पडदा रेडी झाला होता. आता तुम्हाला कसा वाटला हा पडदा सांगा. तसा ना हा 6.5 तास शिवला होता आणि माझ्या मम्मीना खूप छान पडदे वगैरे शिवते. नंतर संध्याकाळी ना मम्मीने छान अशी हरभऱ्याची भाजी केली होती आणि ही हरभऱ्याची भाजी ना फक्त थंडीतच मिळते बरं का. मस्त मम्मीने भाजी आणि भाकरीचा बेत केला होता आणि नंतर संध्याकाळच्या टायमिंगला मला बनवायचे होते गुलाबजाम खायची ना खूप इच्छा झाली होती, म्हणून नाही तर मी इन्स्टंटच पीठ आणलं होतं, कारण खव्याचं ना मला अजिबातच आवडत नाही आणि ते मी दुधाचा वापर केला होता. कोण कोण पाणीसुद्धा वापरतं. नंतर ते सगळं पीठ ना मी असं एका ताटात काढून घेतलं आणि त्याच्यातल्या ना सगळ्या गुठळ्या अशा हातानेच मोडून घेतल्या. थोडं थोडं दूध घालून ना मी ते हलक्या हातानेच ना सगळं पीठ असं मळून घेतलं. जास्त सैलसुद्धा नव्हतं, जास्त घट्टसुद्धा नव्हतं. सगळं पीठ असं छान मळून घेतलं आणि बऱ्यापैकी मला ना असं पिठाचंच गुलाबजाम खायला आवडतात. नंतर पीठ एक 15-20 मिनिटं भिजायला ठेवलं आणि ते मी पाक करायला घेतलं. पाक करण्यासाठी नाही ते मी 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं आणि अर्धा किलो साखर घेतली होती. मग सगळी साखर ना पाण्यात छान अशी विरघळवून घेतली आणि साखर विरघळूपर्यंत नाही ते मी 2-3 अशा वेलची घेतल्या होत्या, त्या सुद्धा ना छान अशा बारीक करून घेतल्या. पाक इकडे तयार होईपर्यंत ना मी इकडे कढई सुद्धा ठेवली होती आणि थोडंसं तेल घालून ना ते तापायला ठेवलं होतं. तोपर्यंत आपला पाक सुद्धा रेडी झाला होता. पाक ना कसं झाला ओळखायचा, तर एकदम असा हातावर घेतला ना चिकट चिकट लागतो आणि थोडासा ना घट्ट पण येतो, कलर सुद्धा त्याचा बदलतो. सुद्धा ना आपला इथे तयार झाला होता आणि पीठ सुद्धा ना छान असं भिजलं होतं. मग थोडं हाताला तूप लावून घेतलं आणि छोटे छोटे ना असे गोळे तयार करून घेतले. जास्त मोठे पण बनवले नव्हते आणि जास्त छोटे पण बनवले नव्हते, मीडियम साईजचे सगळे तसे गोळे तयार. तेल सुद्धा नाही तर बऱ्यापैकी तापलं होतं, जास्त असं कडक तेल करायचं नाही. मग सगळे गोळे ना त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि करायला गेले एकन झालं एक असं झालं होतं. काय झालं काय माहिती, पण पहिल्यांदाच ना असे माझे गुलाबजाम बिघडले होते, म्हणजे असं बऱ्यापैकी फुटल्यागत झाले होते. असं सगळे गुलाबजाम ना मी तसे तळून घेतले आणि नंतर ना पाक थंड झाल्यानंतर थोडीशी ना त्याच्यामध्ये वेलची पूड घातली आणि सगळे गुलाबजाम ना त्याच्यामध्ये टाकून दिले. बऱ्यापैकी ना मी संध्याकाळीच गुलाबजाम बनवते, कारण रात्रभर मुरले ना की सकाळी खायला छान लागतात. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.